पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्र शासनाकडून अतिशय महत्त्वाची व आनंदाची बातमी आज समोर आली आहे। पोलीस भरतीच्या उमेदवारांना लवकरात लवकर आपली भरतीची तयारी जोमात चालू करण्याची वेळ आली आहे। भरती प्रक्रियेची संपूर्ण रूपरेखा काय असणार आहे याविषयीची माहिती आपण या बातमीमध्ये शेवटपर्यंत बघणार आहोत। तर बघा ही आजची ठळक बातमी। महाराष्ट्र पोलीस दलात 2,21,259 मंजूर पदांपैकी 33,000 पदे रिक्त आहेत। त्यात महिला पोलिसांच्या 16.6% पदांचा समावेश आहे, अशी माहिती पोलिसांच्या संकेतस्थळावरून समोर आली आहे। आंतरराष्ट्रीय प्रमाणानुसार कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 1 लाख लोकसंख्येमागे 222 पोलीस कर्मचारी असायला हवेत। मात्र भारतात हे प्रमाण 1 लाखामागे सरासरी 152 पोलीस कर्मचाऱ्यांपेक्षाही 70 ने कमी आहेत। देशात पोलिसांची सर्वाधिक रिक्त पदे बिहारमध्ये आहेत। येथे जवळपास 41% पोलीस कर्मचारी कमी आहेत। त्यामुळेच या राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण जास्त दिसून येते। तेलंगणात 28% तर महाराष्ट्रात जवळपास 16.3% जास्त पदे रिक्त आहेत। नागपूर शहर पोलीस दलात मंजूर संख्येपेक्षा काही जागा रिक्त आहेत, परंतु शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांची संख्या पुरेशी आहे। रिक्त पदे लवकरच भरली जाणार आहेत। महाराष्ट्र पोलीस दलात महिलांचा टक्का 33% असावा, यासाठी गृह मंत्रालय प्रयत्न करीत आहेत। परंतु सद्यस्थितीत राज्य पोलीस दलात महिला पोलिसांच्या मंजूर संख्येच्या तुलनेत 16% जास्त जागा रिक्त आहेत। महिलांवरील लैंगिक अत्याचार आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र देशात 4थ्या क्रमांकावर आहे। तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा। तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत रहा आणि आपल्या TV24 समाचार मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत नमस्कार।